नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चेसाठी विषय निवडला आहे तंत्र एकरी 150 टन ऊस उत्पादनाचे. मंडळी, आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रगतीमध्ये सहकारी साखर कारखाने, ऊस उत्पादक शेतकरी यांचा सिंहाचा वाटा आहे. मंडळी, आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 9 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड केली जाते आणि या 9 लाख हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास 75% क्षेत्र हे केवळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे आणि उर्वरित 25% क्षेत्र हे काही खानदेशमध्ये, काही विदर्भात, काही मराठवाड्यामध्ये. मंडळी, जेव्हा ऊस उत्पादकतेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा आपल्याला कल्पना असेल की अत्यंत भिन्नता याच्यात आढळते. म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये असेही काही ऊस उत्पादक शेतकरी आहेत की ज्यांचं प्रति एकरी उत्पादन 30 एकर आहे, 40 एकर आहे. पण सरासरीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की साधारण 60 टनापासून तर 80 टनापर्यंत सरासरी उत्पादकता आपला ऊस उत्पादक शेतकरी घेतो. पण मंडळी, महाराष्ट्र, आपल्याला कल्पना असेल की संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाचं जसं कृषीचा जेव्हा विषय निघतो तेव्हा देशाचा निघतो आणि जेव्हा देशाचा निघतो तो सर्वप्रथम महाराष्ट्राचा निघतो. त्याचं कारणच असं आहे की महाराष्ट्रातला शेतकरी अत्यंत पुरोगामी विचाराचा, अत्यंत प्रगतिशील आहे, प्रयोगशील आहे आणि त्यामुळे असेही काही शेतकरी आहेत की जे सहज एकरी 100 टन उत्पादन घेतात. मंडळी, आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला विषयच आहे 150 टन एकरी उत्पादकता. आज आपल्यासोबत असे शेतकरी आहेत की ज्यांची खरं बघितलं तर मी ओळख करून देण्याची अजिबातच गरज नाही. त्यांनी आपल्या या शेतामध्ये ऊस उत्पादन काढत असताना गेली 20 वर्ष म्हणजे 2 दशकांपेक्षा जास्त कालावधी त्यांनी सातत्य राखलं. 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घेतलं आहे आणि रेकॉर्ड उत्पादन त्यांनी केलं आहे म्हणजे 150 टन एकरी. मंडळी, आपली ओळख करून देतो. आपल्यासोबत आहेत श्रीयुत संजीव दादा माने. तसं बघितलं तर दादांची ओळख करून देण्याची अजिबातच गरज नाही, कारण दादांनी मला असं वाटतं की 4-5 पेक्षा जास्त वेळा कार्यक्रमात ते सहभागी झाले आहेत आणि उभा महाराष्ट्र देश त्यांना ओळखतो. परदेशात, अमेरिकेत त्यांची ओळख झालेली आहे एक यशस्वी ऊस उत्पादक शेतकरी म्हणून. मुक्काम पोस्ट आष्टा, तालुका वाळवी, जिल्हा सांगली इथून आलेले आहेत. संजीव दादांचं कार्य म्हणजे मी बोलायला लागलो तर मला वाटतं वेळ कमी पडेल. त्यांना 46 पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेले आहेत कृषी क्षेत्रातले. कृषी भूषण असो, शेतीनिष्ठ असो आणि सह्याद्रीचा शेतकरी कृषी सन्मान पुरस्कार, म्हणजे खूप मोठी लिस्टच आहे, कारण कार्यच तसं आहे. तर संजीव दादा आज आपल्यासोबत आहेत कार्यक्रमाच्या माध्यमातून. ऊस लागवडीशी आपल्याला खूप छान छान टिप्स देण्यात मला असं वाटते इतर शेतकऱ्यांनी सुद्धा हा कार्यक्रम खूप व्यवस्थित ऐकायला पाहिजे, लिहून घ्यायला पाहिजे आणि आपलं जे ऊस उत्पादन आहे मला असं वाटतं की त्यांच्या सल्ल्यानुसार आपण जर गेलो तर नक्कीच वाढेल. त्यानंतर आपल्यासोबत आहेत डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सर. सरांची ओळख म्हणजे सर शास्त्रज्ञ आहेत आणि वनस्पती शरीर क्रिया शास्त्रज्ञ म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ते सिनियर सायंटिस्ट म्हणजे ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणून ते कार्यरत होते, निवृत्त झालेत. पण आज आपण जर बघितलं तर उभ्या महाराष्ट्रात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला आपलं संसार, आपला व्याप, आपलं सगळं मी म्हणेल सांभाळून नाही तर सोडून, त्यांना जर फक्त फोन कॉल आला की ऊसामध्ये काही समस्या आहेत तर मला असं वाटतं की सर आपलं काम सोडून तिथे जातात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. प्रचंड मोठा दोन्ही तज्ज्ञांचा महानुभव जे आपल्यासोबत आहे त्यांचा अनुभव आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कळेल. नमस्कार. आपल्या दोघांचे कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. दादा, हा लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे आपला. तर पहिले दर्शकांना आपण फोन नंबर सांगूया म्हणजे ते थेट आपल्याला फोन करून प्रश्न विचारू शकतील. मंडळी, फोन नंबर आमचे नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा एसडी कोड अगोदर फिरवायचा आहे. दादा, आपल्यापासून सुरू करूया. जी दादा, मी आता जसं सांगितलं की जेव्हा ऊस उत्पादकतेचा प्रश्न येतो प्रति एकरी, तर सरासरी बघितले तर 60 टन, 70 टन, मॅक्सिमम 80 टनापर्यंत आपले शेतकरी जातात, ऊस उत्पादक शेतकरी जातो. पण 150 टन एकरी म्हणजे मला असं वाटतं की स्वप्न पण नाही पडणार. स्वप्नासारखं वाटतं असं मी म्हणणारच नाही, असं स्वप्न पण पडू शकत नाही. कसं साध्य झालंय आणि कसं केलं तुम्ही हे, आणि शक्य आहे का? सर, निश्चितपणे शक्य आहे. गेली 2-3 वर्षामध्ये आमच्या भागातले काही बहादर शेतकऱ्यांनी 150 टन काय त्याच्यापेक्षा जास्त ऊसाचं उत्पादन घेतलेलं आहे. हो हो. या वर्षीचा एक रुपेश पाटील नावाचा शेतकरी ज्याचं उत्पादन 174 टन प्रति एकर एवढं आहे. आपण थोडेसे 1-2-4 फोटो बघितलेत तर आपल्या लक्षात येईल. हा पहिला फोटो आहे की ज्याचं उत्पादन हा 146 टनापर्यंत गेला. दुसरा फोटो आहे याचं उत्पादन 141 टनापर्यंत गेलं. तिसरा फोटो आहे हा माजी आमदार सारे पाटील साहेबांच्या क्षेत्रातला आहे. यांचं उत्पादन 146 टनापर्यंत यांचं उत्पादन गेलं. हो हो.
हाही फोटो आहे तो 139 टन प्रति एकर ऊसाचं उत्पादन मिळालंय. मला वाटतं खूपशी अशी मला उदाहरणं देता येतील की ज्यांचं उत्पादन 150 टनाच्या आसपास निश्चितपणे आता आलेलं आहे. त्यामुळे हे शक्य आहे. पण 151 टन प्रति एकरी मग याचं काही मूलभूत तत्व किंवा तत्वज्ञान किंवा तंत्रज्ञान आहे? निश्चितपणे आहे. सगळ्यात महत्वाचं तंत्रज्ञान एकच आहे की एका एकरामध्ये 40 ते 45 हजार ऊस कारखान्याला गेले पाहिजेत आणि त्या प्रत्येक ऊसाचं वजन 3.5 किलोपेक्षा जर जास्त भरायला लागलं तर निश्चितपणे आपण 150 टनापेक्षा जास्त ऊसाचं उत्पादन घेऊ शकतो. या तत्वावरती आपल्याला शेती करावी लागेल. डॉक्टर साहेब, आता जसं दादांनी सांगितलं की हे सहज शक्य आहे, म्हणजे थोड्या काही गोष्टींचा अवलंब करायला पाहिजे, तंत्रज्ञानाचा अवलंब करायला पाहिजे. पण मग यात काही अवघड घटक पण आहेत का आपल्याला असं वाटतं काही तज्ज्ञ म्हणून? आता यातला अवघड किंवा ह्याचं म्हणण्यापेक्षा एक त्यात सिद्धांत असा आहे, नैसर्गिक सिद्धांत, की कितीही दाटलं जर लागण केली ऊसाची तरी तोडणीच्या वेळी एका एकरामध्ये संख्या साधारणपणे 27 ते 35 हजार होते. 40 हजार काही होत नाही, काही नाही. ऊसाचं वजन मात्र प्रत्येकाचं वाढवता येतं आपल्याला. 3 किलो, 3.5 किलो, 4 किलो. आता जो आपण ऊस बघितला तो जवळजवळ 50-52 कांड्याचा होता. एकेकाचं जवळजवळ 5 किलोचं होऊ शकतं. 3.5 किलो तर सहज शक्य आहे. म्हणजे वजनदार ऊस घेणं शक्य आहे. पण 40,000 ऊस, 44,000 ऊस काढणं, टिकवून ठेवणं शेवटपर्यंत हे सगळ्यात अवघड आहे. तोडणीपर्यंत गाळप योग्य ऊस 44,000 किंवा 40,000 पेक्षा जास्त टिकवणं हे अवघड आहे. आणि हाच मोठा अवघड घटक आहे. आणि तो जर जिंकला आपण तर 152 टन ऊस होऊ शकतो. 44,000 गुणिले 3.5 असं केलं तर 152 टन येऊ शकतो. म्हणजे 150 टन पर्यंत आपण सहज काढू शकतो. दादा, खूप एकदम अभिनव असा आपण प्रयोग केलाय. उभ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना माहिती आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून, म्हणजे मी सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये आहे आणि मी आपलं कार्य बघत असतो. आता जे आपण फोटो बघितले मला आठवतं मी ते बघितलेले फोटो. हे 6,300 किंवा 400 शेतकरी तुमच्याशी संबंधित आहेत व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आणि वेळोवेळी आपण त्यांना मार्गदर्शन करता आणि मला असं वाटतं की खूपच अमेझिंग हे कार्य आहे. कारण अत्यंत क्विक असा व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो मेसेज जातो, फोटोग्राफ जातो, ते तंत्रज्ञान जातं. तर मला असं वाटतं की दर्शकांना, जो आपला ऊस उत्पादक शेतकरी आहे राज्यातला, त्याला व्हॉट्सअपचं जे आपलं कार्य त्याविषयी सांगणं गरजेचं आहे. निश्चितपणे सर, व्हॉट्सअपचं खूप चांगलं काम आता आमच्या परिसरात चालू आहे. आमच्या परिसरात नाही, महाराष्ट्रात चालू आहे. माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऊस संजीवनी नावाचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये 6,360 शेतकरी आज अखेर आहेत. साधारण 300-350 शेतकरी त्याच्यामध्ये वेटिंगमध्ये आहेत. बरोबर. हा ग्रुप इतका सुंदररित्या चाललाय. रोज सकाळी त्यांना एक ऊस उत्पादन वाढीसाठीचा एक सुंदर असा मेसेज त्यांना पाठवला जातो की जो या 6,300 लोकांपर्यंत पोहोचतो. दिवसभरामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी येणाऱ्या अडचणी ते मला विचारतात. त्या ग्रुपमध्ये त्या प्रश्न विचारले जातात आणि मग मी त्या संध्याकाळी त्या प्रश्नांचं उत्तर, योग्य जे काही उत्तर असेल, जे मला माहिती आहे ते आणि जे मला माहीत नसेल ते तज्ज्ञांच्याकडून घेऊन मी त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न करतो आणि खूप शेतकऱ्यांचं त्याच्यापासून निराकरण होतं. अत्यंत आता काल परवाचा एक प्रश्न असा आला होता की माझ्याकडे 30,000 लिटर पाणी फक्त शिल्लक आहे आणि 2 एकर माझं खोडवा आहे. दादा, याच्यामध्ये मी ठिबक करू दे का? मला खरोखरच प्रश्न फार आवडला आणि त्याचं मी उत्तर दिलं. त्याला गणित करून सांगितलं की एका एकरासाठी आपल्याला किती लिटर पाणी लागेल आणि त्यानुसार मग मी ते त्यांना हे करून दाखवलं की तो मेसेज सुद्धा त्याच्यामध्ये आज आलेला दिसतोय. बरोबर. या पंपाला किती पाणी येऊ शकतं आणि तुझा ऊस कसा जगू शकेल. बरोबर. निश्चितपणे त्याचा फायदाच आहे त्याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं की नॉलेज आहे, जे आपल्या इकडे ज्ञान आहे, तर जो ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. कारण शेवटी आपण त्यांचे रोल मॉडेल आहात. आपण आपला ऊस आणि आपलं कार्य हे रोल मॉडेल आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सकाळी जर मेसेज गेला तर मला असं वाटतं की सकाळी ऊस उत्पादक शेतकऱ्याची सुरुवातच मुळी चांगल्या मेसेजनी होते. मला असं वाटतं की हे अमेझिंग कार्य आहे. डॉक्टर साहेब, आपण आता मगाशी सांगितलं की तोडणीच्या वेळेपर्यंत साधारणतः 42,000 43,000 ऊसाच्या कांड्या राहिल्या पाहिजे, ऊस टिकला पाहिजे शेतामध्ये. आणि त्याच्यामध्ये याचा अर्थ असा आहे की टिकत नाही. आपण मगाशी सांगितलं की 27,000 पर्यंत 23,000 पर्यंत असतो, म्हणजे मर होते. तर काय कारण असतील? ही मर होते म्हणजे कसं आहे, सुरुवातीला आपण लावतो साधारणपणे 6,000 रोपं लावलेली असतात. त्याला फुटवे फुटतात, मिळून 60,000 किंवा जास्ती होतात. 1 लाखाच्या वर ऊस होतात. पण ते मरत जातात. मरत का जातात? त्याची स्पर्धा होत असते. स्पर्धा कशी? एका ऊसाच्या बेटाची दुसऱ्या ऊसाच्या बेटाची स्पर्धा. दुसरी स्पर्धा अशी आहे की एका ऊसाची दुसऱ्या ऊसाची, त्यातला जेठा ऊस जो असतो तो सळीच्या फुटव्यानं वाढू देत नाही, ही एक स्पर्धा होत असते. पानांची एकमेकाशी स्पर्धा होत असते. मुळं जी असतात ती मुळांची एकमेकाशी ओलाव्यासाठी अन्नद्रव्याशी स्पर्धा होत असते. आणि एका कांड्याची दुसऱ्या कांड्याशी सुद्धा स्पर्धा होते. अशा स्पर्धेमुळं लोकांना त्या अन्न कमी पडतं उसाला आणि शेवटी मरत जातात. आणि विशेषतः काही मरायला लागलेले ऊस असतात
त्यांच्याकडे साखर पोहोचत नाही, त्यामुळे ते मरून जातात. सर एक फोन घेऊया. बीडवरनं हनुमान सोनवणे काय विचारू इच्छितात? विचार. हॅलो. हॅलो हा सर. विचार. नमस्कार. हॅलो सर. विचार, आवाज येतो, विचारा. मी हनुमंत सोनवणे बोलतो बिडून. हा बोला, हनुमंतराव बोला. हा. तर एका एकर मध्ये ऊस पट्टा पद्धतीने लावायचे म्हटलं तर किती टन बेणं लागेल सरासरी? बरं. 1 एकरी ऊस लागवड करायची पट्टा पद्धतीने, ते किती बेणं लागेल? साधारणतः अडसाली लागण असेल आणि 1 डोळ्यानी जर आपण लागण केली, 1.5 फुटावरती 1 डोळा लावला तर साधारणतः 800 ते 900 तयार ऊस लागतील, की ज्यांचे कांडे असतील ते 15 ते 16. वजनाने सांगायचं झालं तर 800 ते 900 किलो किंवा 1 टनापर्यंत ऊसाचं बियाणं पुरतं एकरी. एकरी का? बरोबर. हो, एकरी. असं आहे का? बरं. बरं. चालेल. डॉक्टर साहेब, एक प्रश्न म्हणजे तेवढ्यात फोन आला. आपण सांगत होतात की मर होते आणि त्याची कारणं, की स्पर्धा होते. काय पुढे सांगता येईल आपल्याला त्याविषयी? अजून काही कारण आहेत? स्पर्धा ही अशी होत असते आणि त्या स्पर्धेमुळे शेवटपर्यंत आपण जे व्यवस्थापन दिलं असतं, जेवढी खतं घातलेली असतात 1 लाख, त्यात ते सगळे मरून म्हणजे मेल्या कारणानं 60-70 हजार ऊस मरून जातात, 25,000 होतात आणि आपलं व्यवस्थापन खातं, आपलं ते सगळे खतं मरून त्यातले वाया जात असतात आणि त्यामुळं पाहिजे तेवढं हे होत असतं, नुकसान होत असतं आणि त्यामुळं अपेक्षेप्रमाणे ऊस उत्पादन मिळत नाही. पण डॉक्टर साहेब, मग आता ही मर थांबवायचे, थोपवायचे, मग काय करायला पाहिजे? त्याला नियोजनबद्ध कार्यक्रम घ्यावा लागतो. आता नियोजन म्हणजे कसं आहे याच्यामध्ये, की त्याला एक विशिष्ट प्रकारचे असे प्रमुख घटक आपण निवडलेले आहेत आणि त्या नियोजनामधला पहिला भाग म्हणजे आपल्या शेतीचं नियोजन. आपल्याकडे समजा 4 एकर शेत असेल तर त्यातल्या 1 एकरामध्ये जाणारा ऊस असावा, 2ऱ्या एकरामध्ये नवीन लागण असावी, 3रं एकर जाणारं खोडवं असावं, 4थ्या एकरामध्ये गेलेलं खोडवं असावं आणि त्याचं पाचट तिथं पसरलेलं असावं. आणि असं असल्यानंतर जे गेलेलं खोडवं आहे त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करायचं. ती जमीन आहे ती चांगली सुपीक करायची, त्याच्यामध्ये मेहनत करायची आणि त्याच्या पुढच्या वर्षी घ्यायचं, की जेणेकरून आपल्याला 151 टन घ्यायचं. म्हणजे याचा अर्थ 44,000 ऊस जगवायचे, प्रत्येक ऊस 3.5 किलोचा करायचा. असं जर नियोजन केलं तर होऊ शकतं. आणि मग ते 11 घटक वगैरे आपल्या चर्चेचा पुढचा भाग आहे. दादा, मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता 150 टन म्हणजे 150 टन प्रति एकरी जर उत्पादकता ऊसाची आपल्याला घ्यायची असेल तर जमिनीचा कस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो राखला पाहिजे, तो जिवंत राहायला पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे, जेणेकरून जमिनीमध्ये असा कस निर्माण झाला पाहिजे की सहज शेतकऱ्याला ते साध्य झालं पाहिजे. काय करता येईल शेतकऱ्यांना? एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मशागत खूप चांगली केली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये जमीन नांगरट करून टाकली पाहिजे, तापून घेतली पाहिजे. त्याच्या अगोदर असणारं लागण, खोडवं, निडवं जे काही पीक असेल ते तुटून गेल्यानंतर त्याचं पडलेलं सगळं पाचट, म्हणजे जे पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी दोन्ही पडलेलं पाचट जे 8 ते 10 टनापर्यंत 12 टनापर्यंत असतं, हे सगळं पाचट त्या जमिनीमध्ये गाडून घेतलं पाहिजे. पाचटाचं खत चांगल्यापैकी तयार होईल, जमीन तापली जाईल. त्याच्यानंतर मग काही द्विदल धान्य त्याच्यामध्ये घेऊन त्यांचंही काढ सगळं तिथं जमिनीत काढायचं आहे, की जेणेकरून जमीन हळूहळू समृद्ध व्हायला लागते. कडधान्य घेता येतील आपल्याला. कडधान्य घेता म्हणजे येतील, त्यातून नत्र मिळेल, बाकीच्या बऱ्याचशाच गोष्टी त्याच्यातून मिळतात. आणि मग त्याच्यानंतर मग शेणखत असेल, कारखान्याचं मिळणारं कंपोस्ट असेल, काही अखाद्य पेंडी असतील, अशा गोष्टींचा उपयोग करून जमीन आणखीन समृद्ध करून घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल तर हिरवळीचं खत योग्य पद्धतीने करून ते जर आपण तयार केलं तर अशी जमीन साधारणतः 30-35 टन 40 टन त्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय खत त्या जमिनीमध्ये मिळेल आणि मग 151 टनासाठी ती जमीन चांगल्यापैकी कसदार अशी तयार होईल. मला असं वाटतं दादा, तुम्ही अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय सांगितला आहे. कारण आज आपण जर बघितलं तर ऊस उत्पादक शेतकरी अत्यंत जास्त पाण्याचा वापर करून आणि जास्ती रासायनिक खतांचा वापर करून जमिनीचं आरोग्य खराब झालेलं आहे. आणि ग्रीन मॅन्युअर क्रॉप ज्याला आपण म्हणतो, गिरीपुष्पासारखं, ग्लायरिसिडियासारखं, त्याचा जर आपण वापर केला तर मला असं वाटतं की सेंद्रिय घटक, सेंद्रिय पदार्थ जितके जास्त आपण जमिनीमध्ये टाकू तितकं जमिनीचं आरोग्य सुधारेल. जमिनीचं आरोग्य सुधारलं तर त्याचा कस निर्माण होईल, कस निर्माण झाला तर उत्पादकता आपल्याला गाठता येईल. कारण काळाच्या ओघात आपण बघितलंय की जमिनीचं आरोग्य खराब झालेलं आहे. तर मला असं वाटतं की हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगितला. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा हे सांगितलं आहे की आपल्याला जे हवं आहे ते घ्यायचं शेतातून आणि उर्वरित जो भाग आहे, पिकाचा उर्वरित जो भाग आहे तो परत जमिनीला आपण दिला पाहिजे, तेव्हाच जमीन जिवंत राहील. दादा, आपण आता सांगितलं की जमिनीचा कस चांगला ठेवण्यासाठी, त्याचं संवर्धन करण्यासाठी काय करायला पाहिजे. पण आता लागवडीची पद्धत किंवा हंगाम याविषयी दर्शकांना काय सांगता येईल? निश्चितपणे ज्यावेळेला आपण 150 टन 151 टनाचा विचार करतो त्यावेळेला एक तर ऊसाची लागण असली पाहिजे, ती आडसाली असली पाहिजे. साधारणतः जुलैचा पहिल्या आठवड्यापासून ऑगस्टच्या पहिल्या 2ऱ्या आठवड्यापर्यंत ही ऊसाची लागण झाली पाहिजे. तो हंगाम अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि मग लागण करत असताना दाट लागण न करता योग्य अंतरावरती सरी काढल्या पाहिजेत.
एक डोळ्याचं टिपरं योग्य अंतरावरती त्याची लागण केली पाहिजे. अशा पद्धतीने लागण करून संख्याचं नियोजन जर सुरुवातीपासून योग्य आपण केलं तर 150 टनापर्यंत आपण निश्चितपणे जाऊ शकतो. एक फोन घेऊया. परभणीवरून जगन्नाथ सत्वधर काय विचारू इच्छितात? विचारा. जगन्नाथराव विचारा, आवाज येतोय. हा सर, माझा प्रश्न असा आहे हां की आता जे समजा खोडो आहे, हो. बोलतोय हा. 2 एकर खोडो आहे, हां तर 2 एकर खोड्यासाठी समजा इथून पुढं खत कसं द्यायचं हं. आणि म्हणजे करपू नये असे खत कोणते देतात पाण्याचं कमी असल्यामुळे? पाणी कमी आहे आणि खत व्यवस्थापन पण करायचं आहे, खोडवा पण आहे आणि पीक पण सांभाळायचं आहे, तर कसं करता येईल? पाणी कमी असल्यामुळे रासायनिक खताचा वापर जास्त आपल्याला करता येत नाही, कारण त्याचा त्रास होईल. एकतर सेंद्रिय खताचा मुबलक वापर आपण सुरुवातीलाच केलेला असला पाहिजे, पाचट ठेवलेलं असलं पाहिजे, म्हणजे पाणी कमी असलं तरी ते पीक आपल्याला तग धरून ठेवता येईल. हो. सगळ्यात महत्वाचं काहीतरी त्याला खायला काही ना काहीतरी द्यायलाच पाहिजे. सोडला एक बेसल डोस आपण त्याला देऊ शकतो. युरिया 2 पोती, DAP 2 पोती, पोटॅश 2 पोती आणि त्याच्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्य 10 किलो, जी कॉम्प्लेक्स मिळतं आपल्याला, ते गंधकाची एक 10 किलोची पिशवी आणि मॅग्नेशियम सल्फेट एक 25 किलो. ही खत मात्र जर आपण पॉकेट ऍप्लिकेशन म्हणजे थोडंसं पारीनं छिद्र घेऊन जर आपण त्या वरंब्यामध्ये आत जर खतं घालून दिली आणि मग पाणी जेवढं असेल त्याच पाण्यामध्ये हा जर ऊस आपण जगवला तर निश्चितपणे चांगल्यापैकी उत्पादन त्यांना मिळू शकेल. मला असं वाटतं मंडळी, दादांनी आता सांगितलं की कशी काळजी घ्यायला पाहिजे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ठिबक सिंचन जर आपण केलं आणि ठिबक सिंचनच्या माध्यमातून 100% पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा जर आपण उपयोग केला तर मला वाटतं कमी पाण्यामध्ये खत व्यवस्थापन पण चांगलं होईल आणि उत्पादकता पण आपल्याला जी हवी तेवढी आपल्याला गाठता येईल. दादा, एक मला खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की 2010 साली मुंबईला सेंट झेवियर स्कूलमध्ये US प्रेसिडेंट राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सर इकडे आले होते आणि तिथे एक प्रगतशील शेतकरी ठिबक सिंचनचा वापर, ऊस उत्पादनामध्ये वापर आपल्याला भेटले. आपण त्यांच्याशी जवळपास 7 मिनिटं चर्चा केली आणि त्यांनी आपलं खूप कौतुक केलं आणि त्यानंतर आपण चित्र बघतोय मॉनिटरवर, त्यानंतर त्यांनी आपल्याला US मध्ये म्हणजे बॉस्टनमध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला आमंत्रित केलं आणि तिथे आपल्याला प्रेझेंटेशन म्हणजे एक सादरीकरण करण्याची संधी त्यांनी दिली आणि मला असं वाटतं खूप कौतुक झालं. आणि त्यामुळे मला आता सांगताना सुद्धा मला शहारे आले की आपल्या महाराष्ट्राचं तुम्ही इतकं नावलौकिक महाराष्ट्राला मिळवून दिलं. मला असं वाटतं दर्शकांना त्याविषयी परत सांगणं गरजेचं आहे. भारतामध्ये ज्या वेळेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री बराक ओबामा जी आले होते, हो, त्यावेळेला सेंट झेवियर्स कॉलेजवरती, हायस्कूलवरती तिथं एक विद्यार्थ्यांच्या बरोबर एक कार्यक्रम होता. हो. त्यापूर्वी भारतातल्या शेतीचं तंत्रज्ञान त्यांना समजावून सांगण्यासाठी काही तिथं स्टॉल्स उभे राहिलेले होते. त्या स्टॉलमध्ये भारतामध्ये शेतीचं काय तंत्रज्ञान आहे हे त्यांना सांगायचं होतं. ठिबक सिंचन आणि त्याच्या माध्यमातून अधिक ऊस उत्पादन यासाठी जैन इरिगेशनचा एक स्टॉल होता. त्या स्टॉलवरती मला तिथं निवड झाली होती. बराक ओबामाजी त्या स्टॉलवरती ज्या वेळेला आले त्यावेळेला ठिबक सिंचन आणि त्याच्यामुळे मी 20 टनावरून 120 टनापर्यंत ऊसाचं उत्पादन कसं घेऊ शकलो हे मी त्यांना 6-7 मिनिटांमध्ये सांगू शकलो. त्यांनी बरेचसेच त्यामध्ये प्रश्न विचारले आणि त्याचा खुलासा देखील मला तिथं करता आला. माझ्या दृष्टीनं आयुष्यातली एक सगळ्यात मोठी संधी मला त्यावेळेला. दादा, तुमच्या दृष्टीने उभ्या महाराष्ट्रासाठी, उभ्या देशासाठी अत्यंत काबिले तारीफ अशी ही गोष्ट आहे, कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे जगातला सगळ्यात पॉवरफुल माणूस आणि त्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं कौतुक करायचं म्हणजे सगळ्यांना अभिमानास्पद आहे. दादा, अजून एक महत्त्वाचं म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणजे आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान मोदी साहेब त्यांनी सुद्धा आपण जे व्हॉट्सअपचा उपक्रम सुरू केला, मला असं वाटतं त्यांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये अनेक देशांमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला आहे की व्हॉट्सअपच्या माध्यमातून 6400 पर्यंत शेतकरी जोडले गेले आणि त्यांना सकाळी उठल्यावर एक मेसेज जातो आणि ऊस उत्पादन कसं वाढवता येईल आपल्याला आणि जमिनीचं आरोग्य कसं आपल्याला टिकवता येईल याविषयी आपण जो उपक्रम सुरू केला, मला असं वाटतं त्यांनी सुद्धा खूप कौतुक केलं. मला आपल्याकडे एक छोटीशी क्लिप पण आहे त्याविषयीची, मला असं वाटते ती जर दर्शकांना दाखवता आली तर मला असं वाटतं की ते खूप एक युनिक काम होईल. Yes, they were familiar with the language of digital world. And farmers in Maharashtra state have created a WhatsApp group to share information on farming practices, not only recipes. मंडळी, आपण बघितलं ना, आपल्या राज्यामध्ये असे प्रगतशील शेतकरी आहेत, अभिनव असे शेतकरी आहेत, अभिनव प्रयोग करणारे शेतकरी आहेत की संपूर्ण जगाच्या नकाशावर महाराष्ट्रातला ऊस आणि ऊस उत्पादक शेतकरी अनेक माध्यमांच्या माध्यमातून पोहोचला आणि त्याचं कौतुक होत आहे. डॉक्टर साहेब, एक प्रश्न मला आपल्याला विचारायचं की जेव्हा रोपं करायची वेळ येते
ऊसाचं रोप तयार करायचं आणि मग त्याची लागवड करायची, तर त्याची एक पद्धत असली पाहिजे, त्याची एक प्रोसेस असली पाहिजे, योग्य पद्धत. होय. त्याविषयी दर्शकांना काय सांगता येईल? पहिली गोष्ट म्हणजे 151 टनाचं जर ध्येय गाठायचं असेल हो, तर सगळ्यात महत्वाची म्हणजे रोपाचीच लागवड करायला पाहिजे. 1 डोळा 2 डोळा 3 डोळा असं करून चालणार नाही. रुंद सरी पाहिजेच पाहिजे, जमीन समृद्ध पाहिजे. आणि रोपं चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने करायची एक टेक्निक आपण तयार केलेलं आहे स्वतःच्या शेतावरती. इथं दिसतंय त्याचं नाव सुपर केन नर्सरी टेक्निक दिलेलं आहे. पहिल्या चित्रामध्ये आपल्याला एक खड्डा दिसतोय, शेतामध्येच काढलेला खड्डा येतो, 2 मीटर बाय 3 मीटर बाय अर्धा मीटर, त्याच्यामध्ये 1500 लिटर पाणी मावतं. त्याच्यामध्ये फक्त काय करायचंय, क्लोरोपायरिफॉस आणि बायोस्टिन घालायचं आहे. पण विशेषतः चुन्याची निवळी, म्हणजे 1500 लिटर पाण्याची 5 किलो चुन्याची निवळी फक्त घालायची, त्यातला चोथा घालायचा नाही. ते निवळी घातल्यानंतर मग त्याच्यामध्ये बेणं टाकायचं आहे. ते बेणं आपल्याला दिसते त्या चित्रामध्ये. हे बेणं ते टाकायल्यानंतर मग आपण शेतामध्ये आपल्या घरामध्ये जी युरियाची गोणपाट असतात ती दोन फाडायची आणि अशी हांतरायची, त्याच्यावर 2 इंच मातीचा थर आणि त्याच्यावरती ते बेणं 24 तास भिजलेलं बेणं, 24 तास त्या चुन्याच्या निवडीमध्ये कमीत कमी 20 तास भिजलेलं बेणं असं मांडून ठेवायचं. आणि मांडल्यानंतर त्याच्यावरती अर्धा इंच फवारा मातीचा स्तर घालायचा. आणि त्यानंतर जवळजवळ 4थ्या 5व्या 7व्या दिवशी आपल्याला कोंब दिसायला लागतात, चांगले जोरदार कोंब दोमदार दिसतात. हे त्यातल्या चुन्याच्या निवळीमुळे आलेले असतात. क्लोरोपायरिफॉसमुळे ते कीटक असे विरहित झालेले असतात, रोग हे झालेलं असतं त्याच्यातलं. आणि अशी रोपं जवळजवळ 18व्या दिवशी तयार होतात. एरवी आपण जर लागण केली तर 20व्या दिवसापर्यंत उगवण, काय काय वेळा 20, 25, 30 दिवस लागतात उगवण व्हायला. पण ह्या सुपर केन नर्सरी टेक्निकमुळे आपल्याला 18 दिवसात 20 दिवसात लावण्यायोग्य रोपं तयार होतात. आणि ही रोपं तयार करेपर्यंत आपल्याला शेतामध्ये शेताची तयारी करता येते. तोपर्यंत एखादं तागाचं ढेंच्याचं आपल्याला पीक घेता येतं, जमीन आणखीन समृद्ध करता येते. म्हणजे या तागाचं ढेंच्याचं बी टाकायचं आणि 10 दिवसांनी पुढं रोपं टाकायला घ्यायची आणि रोपं टाकल्यानंतर आपल्याला रोपं लावता येतात. आपल्याला एक आणखी वैशिष्ट्य दिसेल की ही रोपं ते गोडपाटावरती असल्याकारणाने खाली त्यात तण उगवत नाही आणि अशी उचलता येतात सहज ती. इथून तिकडं शेड्यूल घालून शेतात नेता येतात. विशेषतः ही रोपं काढून एखाद्या बिस्किटाच्या रिकाम्या बॉक्समध्ये भरली तर या गावाहून त्या गावात नेता येतात कुठल्याही प्रकारनं. ही वाहतुकीला सोपी, याला सोपी आणि अगदी जोमदार असतात. विशेषतः त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेटचं जे हे गेलेलं असतं, कॅल्शियम COH चुन्याच्या निवडीचं जे हे गेलेलं असतं, त्यामुळे जोमदार रोपं शेवटपर्यंत त्याच्यामध्ये ताण सहन करण्याची ताकद आलेली असते, पाण्याचा ताण सहन करण्याची ताकद आलेली असते, आणखीन इतर प्रकारचे आणि जोम शेवटपर्यंत टिकून राहतो. अशी ही सोपी टेक्निक पण आहे. हे जे निवळीचं डॉक्टर साहेब आपण सांगितलं, तर त्याचं काय प्रमाण काय असतं? म्हणजे किती लिटर पाण्यामध्ये, किती 15 लिटर पाण्यामध्ये 5 किलो चुन्याची निवळी घालायची, चुना घालायचं नाही. चुन्याची निवळी वेगळी करून घ्यायची बादलीमध्ये आणि ती बादलीमध्ये करून तो चुन्याची निवडी फक्त घालायची, चुना त्यात घालायचा नाही, निवडी फक्त वापरायची. चुना जर घातला तर ते डोळे जळून जातील. आणि असे बेणं असते, 1 डोळा बेणं, ते कमीत कमी 20 तास त्या पाण्यामध्ये चुन्याच्या निवडीयुक्त पाण्यामध्ये भुजवून ठेवायचं. आणि क्लोरोपायरिफॉस बायोस्टिनमुळे त्याच्यावरती रोगजंतू मेलेले असतात आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशक पण टाकायचं, म्हणजे रोग आणि किडींपासून आपल्याला रोपांचं संरक्षण करता येईल. एक फोन घेऊया सर. हिंगोलीहून साईनाथ कर्दिले काय विचारू इच्छितात? विचारा साईनाथजी, विचारा. हॅलो सर. हा, टीव्हीचा आवाज पहिले कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. आम्हाला ऊसामध्ये विचारा, लवकर विचारा. प्रश्न विचारा. आम्हाला आंतरपीक घ्यायचं होतं सर. ऊसामध्ये त्यांनी सांगितलं की आंतरपीक घ्यायचं, तर कुठले कुठले घेता येईल आपल्याला, काय सांगता येईल? ऊसामध्ये आंतरपीक घेत असताना कमी दिवसामध्ये हे पीक निघेल अशा पद्धतीचे पिकं घ्यायला पाहिजे. जसं कोबी आहे, फ्लावर आहे, या पद्धतीची पिकं घ्यावीत. आमच्या परिसरामध्ये सोयाबीन सारखं सुद्धा पीक घेतलं जातं. सोयाबीन अगोदर घेतात आणि नंतर ऊसाची लागण केली जाते. विभागावर ही वेगवेगळी पिकं घेतली जातात. आमच्याकडे आता एक नवीन पद्धत आली, हळद अगोदर लावली जाते आणि त्याच्यामध्ये नंतर ऊसाचं पीक सुद्धा घेतलं जातं आणि 50-60 टनापर्यंत आमचे शेतकरी ऊसाचं उत्पादन घेतात. त्या विभागानुसार ती आंतरपिकं घ्यावीत. ऊसाला त्रास करणार नाहीत अशा पद्धतीची पिकं असावीत. मका नको किंवा गहू नको अशी पिकं नसावीत. भाजीपाल्याची पिकं फार सुंदर पद्धतीने घेतात. बटाटा पण घेतात निश्चितपणे. बटाट्याचं पीक अतिशय चांगलं आहे. ऊसामध्ये आंतरपीक बटाटा हे तर आता आपल्याकडे अलीकडे फार समीकरणच झालं. दादा, एक महत्वाचा प्रश्न आहे की आता जागतिक तापमान वाढीमुळे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे
पाण्याचं दुर्भिक्ष सर्वत्र जाणवत आहे आणि ऊस म्हटलं की आपण खूप पाटाने पाणी देण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळपास 300 दशलक्ष हेक्टर एवढ्या क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होते. त्यापैकी बघितलं तर आपण 4 ते 5% फक्त ऊसाची लागवड आहे. पण महाराष्ट्रामध्ये जेवढं पाणी उपलब्ध आहे त्यापैकी जवळपास 70 ते 80% असं म्हणतात की ते ऊसाला वापरलं जातं. मला असं वाटतं हे चुकीचं आहे. तर ठिबक सिंचनचा अवलंब झाला पाहिजे आणि ठिबक सिंचनच्या माध्यमातून फर्टिगेशन म्हणजे 100% पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा उपयोग झाला पाहिजे. तर खत व्यवस्थापन आर्थिकदृष्ट्या परवडणारं संपूर्ण जगाला, शेतकऱ्याला आणि देशाला आणि राज्याला कसं करता येईल आणि पाण्याची बचत काय सांगता येईल? एक तर ठिबक सिंचनचा आपण विषय काढला त्यामुळे पाण्याची बचत आपोआप होतेच. ठिबक सिंचन याचाच अर्थ पाण्याची बचत आहे. बरोबर. काही मंडळी ठिबक सिंचन म्हणजे पाणी कमी असलं तर वीज नाही आहे, कामगार नाही आहेत म्हणून ठिबक सिंचन असं म्हणतात. असं नाही. ठिबक सिंचनचा सगळ्यात महत्त्वाचा काय फायदा असेल तर जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे, आपल्याला हवे तेवढं ऊसाचं उत्पादन वाढवणे याच्यासाठी ठिबक सिंचन आहे. हो. या ठिबक सिंचनच्या माध्यमातून जर आपण खताचं सुद्धा नियोजन केलं, फर्टिगेशन केलं तर आपल्याला अपेक्षित उत्पादनाची पातळी गाठता येते. दादा एक फोन घेऊया पहिले जी. मग आपण जाऊया. उस्मानाबादहून प्रल्हाद गोफणे काय विचारू इच्छितात? सर. विचारा. आम्ही प्रल्हादराव प्रल्हाद विचारा. गोखले बोलतोय. हा प्रल्हाद विचारा. आपण जी 150 टन एकरी ऊस निघतो म्हणलात का, हा त्या ऊसाची जात चांगली नाही. बरं सांग, आपण विचारू. आणि परत तो म्हणजे त्या ऊसाचा कालावधी किती महिन्यापर्यंत ऊस ठेवल्यानंतर आपल्याला 150 टन ॲव्हरेज मिळते? बरं 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 छान प्रश्न विचारला सर. त्यांनी विचारले 2 प्रश्न की जात कुठली वापरायची आणि याचा कालावधी किती, जर 150 टन आपल्याला घ्यायचं असेल एकरी उत्पादकता. नाही, आमच्याकडच्या 86-032 या जातीपासून 150 टनापर्यंत लोकांनी उत्पादन घेतलंय. 265 मध्ये तर निश्चितपणे उत्पादन मिळतच आहे. पण 265 मध्ये थोडीशी काही आमच्याकडे हे चालू आहे की त्याचं साखर कमी आहे वगैरे वगैरे असं. त्यामुळे 86-032 मध्ये सुद्धा ही उत्पादन आपल्याला चांगल्यापैकी घेता येतं. आणि कालावधी कालावधी हा निश्चितपणे अडसाली ऊसाची लागण आहे म्हणजे 16-17 महिन्यानंतरच तो ऊस तुटला जातो. बरोबर. त्यामुळे 16-17 महिने त्याला कालावधी लागतो. बरोबर. म्हणजे 86-032 ची लागवड फार पूर्वीपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये केली जाते आणि चांगली उत्पादकता आहे. साखरेचा उतारा त्याच्यामध्ये चांगला अतिशय आहे सुंदर. 265च्या तुलनेमध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल तिकडेच आहे. डॉक्टर साहेब एक प्रश्न मला विचारायचा आहे आपल्याला की जसं आता दादांनी सांगितलं की ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन झालं पाहिजे, 100% पाण्यात विद्राव्य खतांचा वापर झाला पाहिजे ठिबकच्या माध्यमातून, जीवाणू खतांचा पण उपयोग झाला पाहिजे. काय सांगतील त्याविषयी? विशेषतः हे 150 टनाचं जे उद्दिष्ट आहे हो ते गाठताना काही मूलभूत गोष्टी घटक लक्षात ठेवले पाहिजेत. हे मगाशी सांगितले आपण म्हणजे तयारी ह्याची. आणि सेंद्रिय भरपूर, तर सेंद्रिय कोणासाठी असतं? ते सेंद्रिय जीवाणूंसाठी असतं. इतकं सेंद्रिय तयार करायचं मग कोणासाठी ते? तर ते सेंद्रियची वाढ, सेंद्रियवरती जीवाणूंची वाढ होते. म्हणून अझोटोबॅक्टर, पीएसबी, ॲसिटोबॅक्टेरियम, कंपोस्टिंग जीवाणू हे सगळे जीवाणू वापरले पाहिजेत. त्या योगानं त्या सगळ्या सेंद्रियाचं रूपांतर खनिजीकरण होत असतं आणि सावकाशपणे त्या ऊसाला उपलब्ध होत असतात सगळी आवश्यक असलेली पोषण द्रव्य. हे त्या जीवाणू खतांचं वैशिष्ट्य आहे. ही सगळी वापरलीच पाहिजे. फिक्स झालेला फॉस्फरस तो रिलीज करायचं काम पीएसबी करतं, नायट्रोजनचं रिलीज करायचं काम अझोटोबॅक्टेरियम करतं. ॲसिटोबॅक्टेरियमच्या फवारण्या जर केल्या तर 30 ते 40% नायट्रोजनची बचत होत असते. विशेषतः काही जीवाणू असे आहेत की उदाहरणार्थ मेटारायझियम, बिवेरिया आणि अलीकडे निघालेलं EPN एंटोमोपॅथोन नेमॅटोड जो आहे ना तो विशेषतः कीड नियंत्रणासाठी फार महत्वाचा आहे. एखादा हुमडीसारखा जो प्रश्न येत असतो त्या EPN हा जो आहे तर EPNचे जर समजा आपण ड्रेंचिंग केलं की फवारणी केलं जमिनीमध्ये घ्यायच्यावर तर त्या हुमणीच्या आळ्या किंवा ह्या आळ्या मरू शकतात. एका एकराला 1 किलो 2 किलो आपल्या आवश्यक करून फार काय महाग नसतं. हे मेटारायझियममुळे आळ्या मरू शकतात. एक सर मला आपल्याला प्रश्न विचारायचा होता पण एक फोन आलेला आहे सांगलीहून. सतीश सुपणेकर काय विचारू इच्छितात? विचारा सतीशराव. प्रश्न विचारा सतीशराव. हा नमस्कार सर. नमस्कार विचारा. माझ्याकडे 305 व्हरायटी आहे. 305. हा पहिल्या वर्षी उत्पन्न चांगलं निघालं. दुसऱ्या वर्षी त्याच्यात काढणी गेल्यामुळे उत्पन्नात घट आली. आता तिसऱ्या वर्षी नेणवा ठेवायचा का काढून टाकायचा याच्याबद्दल जरा मला माहिती पाहिजे होती. आणि काढणी येण्याचं कारण काय? बरं विचारू आपण. सर त्यांनी 1-2 प्रश्न विचारले की 305 जातीची लागवड केली आहे. पहिल्या वर्षी उत्पादन त्यांना बऱ्यापैकी मिळालं, चांगलं मिळालं असं त्यांनी म्हटलंय. पण नंतर दुसऱ्या वर्षी उत्पादनात घट आली. आता ते म्हणतात परत घेऊ की नको घेऊ? निश्चितपणे 305 ही जात काही रिलीज झालेली नाहीये. विद्यापीठाकडून ज्या वेळेला काही जाती रिलीज होतात त्यावेळेला हे सगळे दोष त्याच्यातनं कमी झालेले बघूनच मग ते रिलीज करतात. कानी ह्या रोगाने त्याला त्रास झालेला आहे.
कानी रोगमुक्त आता येणाऱ्या ज्या व्हरायटी आहेत सगळ्या त्या कानी रोगमुक्त असतात. आता ही जी व्हरायटी आली विद्यापीठानं रिलीज न केलेली असल्यामुळं त्याच्यात कानी हा रोग राहिला तो राहून गेलाय. अशी व्हरायटी न लावणं हे सगळ्यात उत्तम. विद्यापीठाकडून रिलीज झालेली व्हरायटीच फक्त आपल्याला लावली पाहिजे, तरच आपल्याला चांगली उत्पादकता आणि कायमस्वरूपी ऊसाचं उत्पादन चांगलं घेता येणं शक्य आहे. रोग प्रतिकारक जातींचा अवलंब आपण जर केला तर आपला त्रास कमी होतो, उत्पादन खर्च कमी होतो. डॉक्टर साहेब, समजा काणी रोग आलाच तर एक तज्ज्ञ म्हणून काय आपण उपाययोजना करू शकतो? सुरुवातीला काणीरोग हा अतिशय गंभीर रोग असल्याकारणानं रोगप्रतिकारक जाती वापरणं हाच त्यातला पहिला उपाय आहे. ओहो. 671 सारखी चांगली जात होती तर ते काणीरोग यायचा आणि मग ते हळूहळू त्याचं उच्चाटन व्हायला लागलं. 8602 265 ह्या जातीवरती येत नाही. कारण काय होतंय की ऊसावरती जेव्हा रोग येतात, मोठा झाल्यानंतर रोग येत असतात, त्यामुळे फवारण्या करणं अवघड असतं ते. म्हणून रोगमुक्त असलेली जाती म्हणून मोजक्या जाती मग सांगितल्या 265 आणि 8632 जास्ती उपाय करण्याच्या भानगडीत पडू नये. कारण आपण जरी फवारण्या सांगितल्या तर त्या शेतकऱ्याला घेता येणार आणि नाही. प्रयोग करायला परवडणार पण नाही शेतकऱ्यांना. उत्पादन खर्च कमी झाला तर आपल्याला चार पैसे आपल्याला नफ्याच्या स्वरूपात बघायला मिळतील. दादा, मला एक प्रश्न विचारायचा होता की बाळ भरणी आहे, तण नियंत्रण आहे, त्याच्यानंतर मोठी भरणी आहे, तर हे सगळी एक प्रोसेस आहे, एक पद्धत आहे जी खूप सिन्सिअरली शेतकऱ्यांनी केली पाहिजे. काय सांगता येईल? सगळ्यात महत्वाचं ऊस उत्पादन जर वाढवायचं असेल तर आपल्याला ऊसाची संख्या, गाळपायोग्य ऊसाची संख्या सुरुवातीपासून लक्ष देऊन ती योग्यपणे ठेवायला पाहिजे. आपण असं म्हणतो की एका चौरस फुटाला एक ऊस आपल्याला गाळपायोग्य तयार झाला पाहिजे. मग सुरुवातीला संख्या घेत असताना ती त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त घ्यायची आहे. एका एकराचे चौरस फूट होतात 43,560. एका चौरस फुटाला एक ऊस जर आपण गणित केलं तर साधारणतः 43 ते 44 तयार ऊस आपल्याला तयार झाले पाहिजेत. सुरुवातीला फुटव्यांची संख्या ही 60 ते 70 हजार असावी. वेगवेगळ्या कारणांनी काही त्यातले ऊस मरून जातात आणि 40 ते 45 हजार तयार ऊस आपल्याला मिळू शकतील. आणि हे सगळं करण्यासाठी मग बाळ भरणी, मोठी भरणी या गोष्टी आवश्यक आहेत. सुरुवातीला ज्या वेळेला ऊसाची फुटव्यांची संख्या सुरू होते, फुटवे यायला लागतात. आपण जर गणित करून बघितलं की 50-60 हजार फुटवे आल्यानंतर आपण ऊसाची जर बाळबांधणी केली, बाळबांधणी याचा अर्थ ऊसाच्या बुडक्याला, बेटाच्या बुडक्याला 3 ते 4 इंच मातीची भर लावली तर खालून येणारे अनावश्यक फुटवे, जे फुटवे येऊन नंतर अन्न खाऊन मरून जाणार आहेत, की ज्याच्यामुळं तयार होणाऱ्या ऊसाला फार अन्न कमी पडेल आणि त्याची उत्पादकता कमी होईल. याच्यासाठी म्हणून जर आपण बाळबांधणी केली तर फुटव्यांवरती त्याच्या मर्यादा येते आणि आपल्याला हवे तेवढेच ऊस चांगल्यापैकी ते वाढू शकतात. हे त्या बाळबांधणीचं महत्त्वाचं आहे. मोठी बांधणी अशासाठी करावी लागते की ऊसाला एकदा मोठी भर त्याला लागली तर जो वरंबा तयार होतो, जो बोध तयार होतो, त्या बोधामध्ये ऊसाची सगळी चांगले अन्न खाणारे मुळे, पांढरे मुळे यांची संख्या त्याच्यामध्ये वाढते. आपण त्याच्यामध्ये भरून ठेवलेलं अन्न त्या ऊसाला त्याच्या गरजेनुसार शोषून घेता येतं आणि मग आपल्याला अपेक्षित उत्पादन ऊसाचं गाठता येतं. तिसरा एक प्रश्न आपला होता की तणमुक्त रान ठेवलं पाहिजे. अगदी बरोबर. निश्चितपणे मागाशी जमदग्नी सरांनी सांगितलं की स्पर्धा करणाऱ्यांची संख्या आपल्याला कमी असायला पाहिजे. जसं ऊसाचे फुटवे एकमेकाला स्पर्धा करतात तसं तण सुद्धा ऊसाला स्पर्धा करणार आहे. आणि तण हे लगेच वाढणारं पीक आहे, लगेच अन्न खाणारं पीक आहे, शोषून घेणारं पीक आहे. ऊसाला दिलेलं अन्न सुद्धा तण फार मोठ्या प्रमाणात खातं आणि ऊसाला मग अन्न कमी पडल्याने त्याची उत्पादकता कमी होते. त्यामुळे सुरुवातीपासून रान हे तणमुक्त ठेवायला पाहिजे. त्याचे 2-3 प्रकार आहेत. एक तर आपण मॅन्युअली म्हणजे हाताने आपण बांगलन करून हे काढू शकतो, पण त्याचा खर्च अलीकडे थोडासा वाढायला लागलाय. शिफारस केलेली जर तणनाशकं त्या प्रमाणामध्ये जर आपण त्याला वापरलं तर अतिशय सुंदरपणे त्याचे रिझल्ट मिळतात. कमी खर्च आणि कमी खर्चामध्ये योग्य खर्चामध्ये नियंत्रण आपण करू शकतो. एक उत्पादकता फोन आपण घेऊया. घेऊ शकतो. कोल्हापूरहून रावसाहेब नेंगाणे काय विचारू इच्छितात? विचारा रावसाहेब, प्रश्न विचारा. हा विचारा. हा सर, नमस्कार. नमस्कार, विचारा. हा माने सर, रावसाहेब मेंगाने बोलतोय चंद्रातून. हा, विचारा. मला सर तुमच्या मार्गदर्शनामुळे उत्पादनात भर पडले आणि त्यामुळे माझं चांगलं झालंय. जगदाळे साहेबांना नमस्कार माझा. प्रश्न काय आपला? प्रश्न विचारताय? हा, या प्रश्न सर माझा काय नाही सर, ना फक्त सरांना कौतुक म्हणजे करायचं होतं. हा, कौतुक हे झालंच पाहिजे. ती एक ऊर्जा आहे. तुम्ही आता मार्गदर्शन घेतलंय डॉक्टर साहेबांचं आणि दादांचं, तर किती उत्पादनात वाढ झाली? सर माझं बेडून बसलं की अवरेज. हा, 1.5 टन सर मला बसला अवरेज, चांगलं बसलं. म्हणजे 60 टनाचा अवरेज निघालं. 1.5 टन म्हणजे गुंठ्याला 1.5 टन म्हणजे 40 गुंठ्यामध्ये एका एकरामध्ये 60 टनाचं अवरेज निघालं. ही कोकणामध्ये राहणारा शेतकरी आहे. साधारणतः 30-35 टन तिथं ऊसाची उत्पादकता आहे. मला असं वाटतं की दुप्पट
उत्पादकता त्यांना मिळाली आहे सरांचे- आणि कोकणामध्ये सुद्धा ऊसाची लागवड होऊ शकते. मला असं वाटतं की ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, कारण कोकणामध्ये पाऊस नियमित पडतो, भरपूर पडतो आणि मला असं वाटतं की त्याचा जर संवर्धनाची जर कामं झाली तर ऊस लागवड पण ठिबक सिंचनच्या माध्यमातून, रेनगनच्या माध्यमातून आपल्याला घेता येईल आणि रेकॉर्ड उत्पादन आपल्याला घेता येईल. डॉक्टर साहेब, एक प्रश्न म्हणजे मेकअप रूममध्ये जेव्हा आपण चर्चा करत होतो तेव्हा मला तुम्ही त्या विषयावर खूप जोर देऊन सांगितलं की संजीवन आणि संजीवकांची फवारणी, तर त्याविषयी दर्शकांना सांगा. महत्वाची गोष्ट आहे की जे 10 घटक सांगितले हो. की पूर्व मशागत आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे ह्याचा वापर आहे, हो. खतं वापरले आहेत, रुंद सरी सोडले आहे, हो. चांगली नर्सरीची रोपं लावलेली आहेत, कीटक हे केलेलं आहे, ठिबक सोडलेलं आहे, योग्य वेळा मशागत केली, तरी सुद्धा उत्पादन मिळत नाही. ह्याचं कारण काही भूमिजन्य फॅक्टर्स असतात त्याच्यामध्ये. जमीन ऍसिडिक असू शकते, अल्कली असू शकते, खूप जास्ती खतं घातली तर एकमेकाची आंतरक्रिया होत असतात आणि ते आपल्या हाताच्या बाहेर असतात. मग एवढी खतं घातलेली वर उचलली गेली पाहिजेत आणि वाढ चांगली व्हायला पाहिजे. मग यासाठी काय करायचं की काही फवारण्या घ्यायच्या. त्या फवारण्या कशाच्या आहेत? 3 घटक 4 घटक मिळून एक फवारणी आहे. हे काही अलीकडे चांगल्या ग्रेड्स मिळतात, विद्राव्य खतांच्या ग्रेड्स असतात. ते 1261 19 1844 05234 आहे. अशा घ्यायच्या. त्याच्यामध्ये संजीवक घालायची. संजीवक म्हणजे जिब्रॅलिक ऍसिड, त्यानंतर सायटोकायनिन म्हणजे 6BA किंवा ट्रायकॉन्टेनॉल हा दुसरा घटक. तिसरा घटक काय घ्यायचा की सागरी अर्क, सागरी वनस्पती म्हणजे सीवीड एक्स्ट्रॅक्ट, वेगळ्या वेगळ्या नावं म्हणतात, हार्बोस्ट्रेंथ, हाऊस किंवा बायोफोर्स अशा नावांनी मिळतात. ह्यांचं मिश्रण आणि आवश्यकतेप्रमाणे त्यामध्ये आपण चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट्स करायचे आणि आवश्यकतेप्रमाणे एखादं वाटलं त्यात मिक्स होऊ शकणारं असं एखादं जर कीटकनाशक आणि रोगनाशक जर घातलं तर जी मिळून होते त्याला म्हणायचं संजीवनी फवारणी म्हणायची. अशा संजीवनी फवारणीचा उपयोग काय होत असतो की महत्वाची सगळ्यात बाब म्हणजे तातडीची त्याची गरज असते, ज्या जमिनीतून घेतल्याने त्याची पूर्तता होत असते. विशेषतः जिब्रॅलिक ऍसिडमुळे कांड्यांची लांबी वाढत असते, 6BA मुळे कांड्यांची जाडी वाढत असते आणि पानांची लांबी रुंदी वाढत असते, पाने हिरवीगार होतात, फोटोसिंथेसिस चांगलं होत असतं आणि अन्नांच्या वहन नलिका ज्या असतात त्या चांगल्या डेव्हलप होतात, अन्नांचं शोषण चांगलं होत असतं आणि रोगनाशक विशेषतः गवताळ रोगाचं नियंत्रण ह्याच्यामुळे चांगलं होऊ शकतं. कारण काय ह्याच्यामध्ये की जणू काय एखादा वरती पंप बसवल्यासारखं ते होत असतं आणि जमिनीत घातलेली सगळी अन्नद्रव्ये खेचून घेतली जातात ह्याच्यामुळं, ह्या फवारणीमुळं. फवारणीची किंमत फार दुधबी असते, फार मोठी नसते, आपण तयार करू शकतो. बाजारावर विकत घ्यायला सरळ सारे घेत गेलं तर त्याच्यामुळे खूप चांगलं घडत असतं. कांड्यांची लांबी वाढणं, फुटव्यांची संख्या वाढणं, परिपोष मगाशी सांगितला विषय आपल्याला की शेवटपर्यंत टिकत नाही काय संख्या, पण या फवारण्या जर घेतल्या 45व्या दिवसापासून म्हणजे भरणीपर्यंत जर फवारण्या घेतल्या, 5 फवारण्या 20-20 दिवसाच्या अंतराने घेतल्या तर शेवटपर्यंत एकरी 42,000, 43,000, 45,000 ऊस टिकू शकतात आणि आपल्याला प्रत्येक ऊस 3.5 किलोचा मिळू शकतो आणि 151 टन गाठता येतं. पण ह्या 5 ह्याचं शेड्यूल वेगळं वेगळं आहे, ते आम्ही व्हॉट्सअपवर दिलेलं आहे. एक फोन आपण घेऊया, मी परत या प्रश्नाकडे आपल्याकडे येणार कारण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. भगवान मुळक जालन्याहून काय विचारू इच्छितात? भगवानजी विचारा. आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. हो सर. आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. हो तर मला समजा आपलं सुरत पीक घेतल्यापासून पहिली खताची पाळी किती दिवसाला करावी आणि साधारणतः एका पिकासाठी किती पाळ्या कराव्यात आणि किती अंतराने करावी ही माहिती पाहिजे सर मला. सर, त्यांनी एक प्रश्न विचारला खत व्यवस्थापनाविषयी की लागवड झाल्यानंतर पहिली खताची पाळी केव्हा द्यायची, ती किती अंतराने द्यायची ज्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. दादा काय सांगताय? खरं तर लागण केल्यानंतर खताची पाळी केव्हा हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. लागण करण्यापूर्वी बेसल डोस देणं अत्यंत गरजेचं आहे. बेसल डोस याचा अर्थ ऊसाची लागण करण्यापूर्वी योग्य मात्रेमध्ये त्या जमिनीमध्ये खतं देऊन घ्यायची, मातीत मिसळून घ्यायची, मग ऊसाची लागण करायची. ह्याला बेसल डोस म्हणतात. त्यामुळे ऊस जोमदार उगवतो आणि त्याची वाढ झपाट्याने व्हायला लागते. लागण झाल्यानंतर 25 ते 30 दिवसांनी नत्राची त्याला गरज असते, त्यावेळेला युरियाचा डोस त्याला दिला पाहिजे. त्याच्यानंतर परत आणखी 25-30 दिवसांनी आणखी नत्राची जास्त गरज असते, त्यावेळेला परत एकदा ऊसाचा डोस, युरियाचा डोस त्याला दिला पाहिजे. साधारण 2 महिन्यानंतर त्याला नत्र, स्फुरद आणि पालाश याची गरज असते. ठिबक सिंचन असेल तर ते ठिबक सिंचनाच्या माध्यमातून द्यावं किंवा मग सॉईल ऍप्लिकेशनमधनं म्हणजे पॉकेट ऍप्लिकेशन, पायरीने छिद्र घेऊन ही खतं आपल्याला नत्र, स्फुरद आणि पालाश त्यावेळेला एकदा द्यावं. आणि त्याच्यानंतर येते ती मोठी भरणी येते, त्यावेळेला नेहमी आपल्या सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे तो मोठाच डोस असतो. त्यावेळेला त्याला योग्य पद्धतीने मोठा डोस, ज्याच्यामध्ये NPK असेल, सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, गंधक असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल, असा हा डोस त्याच्यामध्ये एकदा द्यावा. आणि आता नवीन पद्धतीने आम्ही
मोठी भरणी झाल्यानंतर 1 महिन्याने परत एकदा NPKचा एक माइल्ड डोस त्याला आम्ही देतो. अशा पद्धतीने जर खताचं नियोजन केलं तर निश्चितपणे आपल्याला चांगल्यापैकी उत्पादन मिळू शकतं. म्हणजे थोडक्यात आपण जर गिरीपुष्पासारखं म्हणजे हिरवळीच्या खतांचा वापर केला आणि आपण सांगितलं क्रॉप रोटेशन केलं पाहिजे, मगाशी आपण सांगितलं ते जर आपण केलं मला असं वाटतं, आणि आता आपण जे सांगितलं आहे की ठराविक अंतराने जर आपण मोजून खत दिलं तर मला असं वाटतं की जमिनीचं आरोग्य पण चांगलं राहील आणि उत्पादकता प्रति हेक्टरी किंवा एकरी जी आपल्याला हवी आहे ती पण मिळू शकेल. डॉक्टर साहेब, मगाशी आपण सांगत होतात संजीवनी विषय आणि तेवढ्यात फोन आला, आणि मला असं वाटतं तो महत्त्वाचा विषय की किती घटक आपण घेतो, त्याचं प्रमाण कसं असलं पाहिजे, खत आपली जी पिकाची जी अवस्था आहे वाढीची, नेमक्या कोणत्या अवस्थेत त्याचा आपण जर फवारणी केली तर जास्त उपयोग होऊ शकतो आपले जे लक्षात आहे गाठण्यासाठी, याविषयी सविस्तर सांगणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपण सगळ्या बाकी घटकांची पूर्तता केली, इतर सगळे घटक जर परिपूर्ण असतील आणि मग संजीवकाची फवारणी केली तर ती अतिशय प्रभावी ठरत असते. त्यातला पहिला घटक म्हणजे अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य NPK. पहिली फवारणी ही 45व्या दिवशी घ्यायची असते, कारण त्या दिवशी फुटव्यांची सुरुवात झालेली असते. फुटवे सुरू झाले असतात, मग फुटव्यांना जनरली कसं असतं की जेठा असतो, मुख्य कोंब असतो, तो वेगाने वाढत असतो आणि त्याच्यामुळं साईडचे जे फुटवे असतात त्याची वाढ थांबलेली असते, ते वाढू देत नाही जास्त, म्हणून ज्याला जेठ्याची शिरजोरी म्हणतात. ती जेठ्याची शिरजोरी जर दाबायची असेल कमी आणि बाकीच्या फुटव्यांना वाढ द्यायची असेल तर पहिले फवारणीला एका एकराला 19-19-19 1 किलो फक्त. त्यानंतर चिलेटेड मायक्रोचे कॉम्बिनेशन मिळते, चिलेटेड कॉम्बिनेशन ते 250 ग्रॅम वगैरे एवढं पुरतं एका एकराला. आणि IBA इंडोल ब्युटेरिक ऍसिड हे ऑक्झिन आहे, एक म्हणजे संप्रेरक आहे, असं संजीवक आहे, ते फक्त एका एकराला 1 ग्रॅम मात्र 30-35 रुपयाला मिळते. आणि 6BA नावाचं म्हणजे सायटोकायनिन आहे ते 4 ग्रॅम, एकाला 4 प्रमाणे ह्यांचं ठेवायचं. हे जर मुख्य जर हे घेतले फवारणी घेतली आणि आवश्यकतेप्रमाणे वाटतं तर बायोझाईम किंवा हार्मोस्ट्रेंग असं एखादं सागरीचं 500 मिली जर घेतलं, हे सगळं करायचं तर स्टॉक सोल्युशन 10 लिटर करायचं आणि त्यातलं 10 लिटर पाणी ह्याच्यातलं 1 लिटर 1.5 लिटर घ्यायचं, पंपामध्ये पंप पाण्यानं भरायच्या, फवारायचा. असे 6 पंप फवारले की पहिली 45 दिवशी पहिली फवारणी झाली. आणि ह्या फवारणीनं काय होत असतं की सगळे फुटवे नेटाने वाढायला लागतात, जेठा पण नेटाने वाढवतो, सगळे फुटवे जेठाने वाढवतात आणि तिथून जी वाढीची उभारी येते तिथून पण पिकअप यायला सुरुवातीचा जो वाढीचा वेग असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो. 45 वर्षी पहिली फवारणी झाली पाहिजे, त्यानंतर 60 दिवसांनी म्हणजे 15-20 दिवसांनी म्हणजे 65 दिवशी दुसरी फवारणी घ्यायला पाहिजे. तेव्हा मग 19-19च्या ऐवजी आपण काय 1261 चेरो घ्यायचं, नंतर 6BA IBAच्या ऐवजी GA घ्यायचं, जिब्रॅलिक ऍसिड. जिब्रॅलिक ऍसिड किती घ्यायचं? 4 ग्रॅम जिब्रॅलिक ऍसिड पुरतंय. 6BA 4 ग्रॅम घ्यायचं. दोन्ही जिब्रॅलिक ऍसिड आणि 6BA हे दोन्ही समप्रमाणात घेतलं त्याला प्रमॅलिन म्हणतात. आणि हे प्रमॅलिन सर्वाधिक प्रभावी असं संजीवक आहे, दोन्हीचं कॉम्बिनेशन फार प्रभावी ठरत असतं. हे अन्नद्रव्याबरोबर ह्याची फवारणी केली तर त्याचा आणखीन उपयोग काय होतं, जिब्रॅलिनमुळे कांड्यांची लांबी वाढते, कांड्यांची जाडी वाढते, कांड्यांची संख्या वाढते आणि 6BA कांड्यांची जाडी वाढते, फुटवे चांगले पोसवले जातात आणि एकूणच त्या पिकाला एक जोर येत असतो. पानं लांब होतात, रुंद होतात, त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस वाढतं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय घडत असतं की पेशींचं विभाजन घडत असतं आणि जोमदार हे होत असतं. अशा 3, 4, 5 फवारण्या घेतल्या, 5 फवारण्या घ्याव्यात. त्या 5 फवारण्यांचं आम्ही जास्तीत जास्त माहिती व्हॉट्सअॅपवरून आपण देत असतो. व्हॉट्सअॅप हे फार प्रभावी माध्यम आपल्याला झालेलं आहे. तर ह्यातून ह्या 5 फवारण्या जर घेतल्या आणि बाकीचे 10 घरडं 11 घरडं चांगले सापडले तर उसाचं 151 टन नक्की मिळणार, ह्यात काही शंका नाही, काय नाही. फक्त डॉक्टर साहेब, दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे की एखादा महत्वाचा रोग, म्हणजे आपण काळजी तर घेतोच, पण एखादा असा महत्वाचा रोग आहे की ज्यामुळे खरंच नुकसान होऊ शकतं, कोणता रोग सांगताय? आता प्रामुख्याने आलेली काय झाले की गवताळ वाढीचा रोग आहे ना, हा सगळीकडे वाढलेला आहे आणि त्याला प्रभावी औषध मिळत नाही, काय नाही. पण ह्या ऊस संजीवनीच्या जर फवारणी घेतल्या त्यातलं 6BA नावाचं जे कॉम्पोनंट आहे ते काय करतं, पेशींचं विभाजन घडवून आणतं, पेशींची संख्या वाढवतं. गवताळ वाढीमध्ये पेशींचं अविभाजनच थांबलेलं असतं आणि पेशींची वाढ थांबली, त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्शन हे घडत असतं. म्हणून ऊस संजीवनीच्या जर फवारण्या घेतल्या तर ते लागू पडतं. हा टोटल प्रोग्राम म्हणजे ऊस संजीवनी आहे बरं का, बरोबर, की सुरुवातीपासून आरंभापासून म्हणजे पूर्ण सायकलच आहे, सगळं पूर्ण जे आहे 11 ते 11 घटक वापरणं म्हणजे ऊस संजीवनी. त्याच्यामध्ये बाकी ह्याला सण मत नाही, हे सगळं तंतोतंत पालन करावं आणि 151 टन जरूर घ्यावं. विस्तृत माहिती देता येईल व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून, व्यक्तिगत. दादा, जाता जाता एक लाईन मध्ये आपल्याला काय संदेश देता येईल ऊस उत्पादक शेतकऱ्यांना? निश्चितपणे एकरी 151 टन ऊस उत्पादन आपल्याला मिळू शकतं, हे आता सिद्ध झालंय. मित्र हो, 151 टन ऊसाचं उत्पादन घेण्यासाठी फार आता अवघड काही राहिलेलं नाही, अगदी सोप्या पद्धतीने ते घेता येते. फक्त नियोजनबद्ध जर आपण तंत्र वापरलं तर निश्चितपणे आपण 150 टनापेक्षा जास्त उत्पादन घेऊ शकतो. आणि व्हॉट्सअपचं मेंबर होणं आवश्यक आहे.
व्हॉट्सअपचा मेंबर आपण जरूर झाला तर ही रोज माहिती आपल्याला मिळू शकेल. मंडळी, पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी आपण कृषी दर्शनच्या माध्यमातून चर्चेसाठी विषय निवडला आहे, दुग्धजन्य पदार्थ लघु उद्योजकांसाठी पर्वणी. या कार्यक्रमात तज्ज्ञ श्री डॉक्टर M.R. पाटील, सहयोगी अधिष्ठाता, दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय उदगीर, त्यानंतर प्रगतशील शेतकरी श्री शिवत कैलास जाधव, शेतकरी आहेत, दुग्धजन्य पदार्थ उत्पादक पण आहेत, नेरे, जिल्हा पुणे, आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे शिवत विनय कुमार आवटे सर. मंडळी, आपल्या प्रश्नांची आम्ही नेहमीच वाट बघत असतो, आपल्या पत्रांची आम्ही नेहमी वाट बघत असतो, आपल्या सूचनांची आम्ही नेहमी वाट बघत असतो. पत्ता स्क्रीनवर देतोय, पत्र जरूर लिहा, सूचना करा, काही विचारायचं असेल तर जरूर विचारा. कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण संपर्क साधू शकता. आमचा ईमेल आयडी आपल्या स्क्रीनवर आता दिला होता, कृषीदर्शन@gmail.com आणि कृषीवार्ता@gmail.com. पोर्टलच्या माध्यमातून, म्हणजे कृषी मंत्रालयाने सुरू केलेल्या पोर्टलच्या माध्यमातून सुद्धा आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हा जर कार्यक्रम आपला मिस झाला असेल, बघायला वेळ मिळाला नसेल, शेतातून ह्याला उशीर झाला असेल, तर यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपण हा कार्यक्रम आमचा बघू शकता. यूट्यूबची लिंक आपल्याला आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी आम्ही कळवतो, स्क्रीनवर दाखवतो. यूट्यूबवर जरी गेला आपण आणि सह्याद्रीवर, तर आपल्याला हा कार्यक्रम बघता येईल. आणि मुख्य म्हणजे गुरुवारी हा लाईव्ह प्रोग्राम असतो, पण शुक्रवारी सकाळी 6 वाजता आपल्याला हा कार्यक्रम बघता येतो, परत रिपीट टेलिकास्ट. सर, आपण दोघेही इथे आलात आणि अत्यंत साध्या सोप्या शब्दात मला असं वाटतं की जे आपण 11 मुद्दे सांगितले किंवा काही ठळक मुद्दे सांगितले, त्याचा जर अवलंब केला तर एकरी, मी 150 टन तर नाही म्हणणार, पण 100 टन सहज आपला जो शेतकरी आहे, सरासरी 60 ते 80 टन एकरी घेणारा जो आहे, तो 100 टनापर्यंत जाऊ शकतो. आणि खूपच अगदी सिन्सिअरली गेलं तर मला असं वाटतं 150 टन पण आपण घेऊ शकतो. सर, आपण दोघे इथे आलात, कार्यक्रमात सहभागी झालात, मनापासून धन्यवाद. नमस्कार.